सध्या खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर यांच्या घरावर देखील पुणे पोलिसांनी छापा टाकलाय। घरात केलेल्या छापेमारीत लॅपटॉप, हार्ड डिस्क पुणे पोलिसांनी जप्त केली आहे। हडपसर इथल्या प्रांजलच्या घरावर पोलिसांनी हा छापा टाकलाय। ज्या ठिकाणी ही रेव पार्टी सुरू होती तिथे तर पोलिसांनी छापा टाकला, तिथे तर तपास सुरूच आहे। मात्र पुण्यातल्या हडपसर या भागामध्ये खडसेंचा जावई प्रांजल खेवलकर याच्या घरावर देखील पुणे पोलिसांनी छापा टाकला। याबद्दल माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याकडनं। अभिजित, आता हॉटेल आणि घर दोन्हीकडे पोलिसांचा तपास सुरू आहे, काय माहिती? श्वेता, रात्री रेव पार्टीच्या ठिकाणी ज्यावेळेस छापेमारी झाली त्यावेळेस 7 आरोपी जे अटक करण्यात आले होते या रेव पार्टीमध्ये, त्यातले एक आरोपी प्रांजल खेवलकर होते, जे एकनाथ खडसेंचे जावई आहेत। आणि त्यांना अटक केल्यानंतर ज्या लॉजवरती छापेमारी किंवा ज्या सूट्सवरती ही पार्टी सुरू होती तिथे छापेमारी झाल्यानंतर आता पुणे पोलिसांनी प्रांजल खेवलकरचं जे घर आहे हडपसर मधलं तिथे देखील छापेमारी जी आहे ती केलेली पाहायला मिळते। आणि त्या छापेमारीत लॅपटॉप असेल, पेनड्राईव्ह असेल किंवा हार्ड डिस्क आणि काही कागदपत्र आणि काही फोटो जे आहेत ते पोलिसांनी जप्त केलेले आहेत। कारण जे सूट होता जिथे पार्टी झाली तर प्रांजल खेवलकरच्या नावावरती होता, त्याच्या नावावरती हा सूट बुक करण्यात आला आणि त्याच सूटमध्ये रात्री पार्टी जी आहे ती सुरू होती। आणि त्यानंतर आपण पाहतोय की त्याच्या घरावर देखील छापेमारी करण्यात आलेली आहे। ज्या छापेमारीत पेनड्राईव्ह असेल, हार्ड डिस्क असेल किंवा इतर फोटो जे आहेत ते पुणे पोलिसांनी आता जप्त केल्यात। प्रांजलला अटक केल्यानंतर त्याला स्वतः घेऊन जे पुणे पोलीस आहेत गुन्हे शाखेचे त्याच्या हडपसरच्या निवासस्थानी त्यांच्या गेले होते। त्यांच्या समोर काही वस्तू देखील जप्त करण्यात आलेल्या आहेत। आता नेमकी चौकशी कशा प्रकारे केली जाते किंवा ज्या वस्तू जप्त केल्या त्या वस्तूमधून जे हार्ड डिस्क आहे, पेनड्राईव्ह आहे किंवा लॅपटॉप आहे त्याच्यामधून या प्रकरणाशी संबंधित काही माहिती समोर येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। श्वेता, अभिजित, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। अपडेटर आपण घेत राहूच तिथे काय काय सुरू आहे याबद्दलचे। एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच या घडामोडींसंदर्भातले आणि इतरही काही बातम्या बघूयात ब्रेक नंतर।